असं वारकरी संप्रदायातल्या व्रतामध्ये महत्वाचे व्रत आज सेवेला निवडलेला अभंग विश्वमाऊली ज्ञानोबरांचा आणि मधुर भावातला आपल्या सद्गुरू जोग महाराज परंपरेतून ज्ञानोबरांचा समाधी सोहळ्याची सेवा बराच वर्ष मुक्ताबाईंच्या फळावर होत असेल. जागा कमी काही अडचणीमुळे स्थलांतर झाले. आजच्या सकाळच्या चिंतनात वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर दुमला महाराज जवळजवळ 32 वर्षे त्यांनी मधुर भावावरचे चिंतन करायचे. अनेक प्रकारची ती परंपराच म्हणून की काय आपण सुद्धा सकाळच्या वेळात मधुर भावाचं चिंतन करतो. पण महाराज कोणीकडे आपण कोणीकडे, कहा भोजराजा कहा गंगा तेली. पण बाकी आपण चालण्याचा प्रयत्न करायचा. राजहंसाचे चालणे ते जरी झालं तरी बाकीच्याने काही चालू नये का अशा न्यायाने आपण वैकुंठवासी बरोबर मोठे बाबा यांची अकस्मात असलेली आज्ञा आणि त्यानंतर आमच्या संस्थेतील विश्वस्त मंडळी उल्हास महाराज असतील, भास्कर महाराज असतील, नाना असतील यांनी ते आग्रह धरला की आजची सकाळची सेवा तुम्हीच करा. वास्तविक संस्थेमध्ये महान महान रत्न आहेत महाराज. एक आपण समाधी या उत्सवातील कीर्तन ऐकली असतात ज्यांच्यावरून विद्वानाचा जीव वाळून टाकावा अशी उत्कृष्ट अशा प्रकारचे चिंतक आहेत आपल्या संस्थेमध्ये. सगळ्या दृष्टिकोनातून संपन्न अशा प्रकारची परंपरा आहे. जोग महाराज परंपरेमध्ये उत्कृष्ट गायक आहेत, उत्कृष्ट वादक आहेत, उत्कृष्ट कीर्तनकार, प्रवचनकार आहेत. ही सगळी अशा प्रकारची वारकरी संप्रदायाला पुष्टी देणारी आणि सेवा करून घेणारी जी काही मंडळी आहे ती मंडळी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये प्राप्त झालेली आहे. जोग महाराजांच्या परंपरेमध्ये अनेक महापुरुषांचा अवतार झाला. मला वाटतं रात्रीच्या कीर्तनात वर्ष सुद्धा निर्देश करून सगळ्यांचा उल्लेख झालेला आहे. निवृत्ती नको अशा सर्व वैकुंठवासी गुरुवर्य मंडळींना साष्टांग दंडवत. आपण सर्व भाविक ज्ञानोबरांच्या सद्गुरू जोग महाराजांच्या दरबारात उपस्थित आहात. उपस्थित संत महंत भाविक सज्जन, माता भगिनी, बालक बालिका, टाळकरी, मृदंगवादक, विनेकरी, ऑपरेटर साहेब सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन. चिंतन करत असताना विश्वमाऊली ज्ञानोबरांचा मधुर भावातला अभंग आपण चिंतनामध्ये घेत आहोत. परमात्म्याची भक्ती करत असताना भाव असल्याशिवाय भक्ती होत नाही. यंत्राप्रमाणे बडबड बडबड करणं किंवा बौद्धिक स्तरावरून साधना करणं ही खरी भक्ती नाही. परमात्म्याची भक्ती करण्याकरता हृदयाचा स्पर्श लागतो. हृदय वसव तुमचे गुणी, ठावा पाया पे चरणी, करुहारस सेवनवाने फेटे तो धनी तुका म्हणे. हृदयातून अशा प्रकारची भक्ती करावी लागत असते. आणि ती भक्ती का करावी लागते याचं कारण असं आहे की आपण जीव हे प्रवासी आहोत, गतिमान आहोत. गतिमान गतीचे दोन प्रकार आहेत, बाह्य गती आणि दुसरी अंतर्गती. बाह्य गती आपल्या शरीराची आहे. जन्माला आलो अत्यंत लहान होतो, बघता बघता मोठे झालो, तरुण झालो, तारुण्य गेलं आणि वृद्धावस्था प्राप्त झाली. हे बाहेरच्या शरीराची गती चालू आहे. ही गती कोणी थांबवू शकत नाही. आतापर्यंत जगात कोणी थांबवली नाही, थांबवत नाही, थांबवणार नाही. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे हा प्रवाह चालूच राहणार आहे. पण या प्रवाहामध्ये एक महत्वाचा पुरुषार्थ आहे, एक स्वातंत्र्य महाराज. मानवी जीवनामध्ये काही पारतंत्र्य आहे आणि काही स्वातंत्र्य आहे. सांख्यशास्त्रामध्ये चिंतन आहे, सत्यकर्म मुले विपाको जात्यायुर्भोग. हा जात, आयुष्य आणि भोग आपल्या मागच्या कर्माप्रमाणे आपण त्याच्यात परतंत्र आहोत. पण मात्र आपल्या
स्वरूपामध्ये प्राप्त होण्याकरता करत असणारे प्रयत्न आणि प्राप्त झालेलं फळ याच्यामध्ये मात्र स्वतंत्र आहोत. विठ्ठल या स्वातंत्र्यामध्ये 3 अडथळे: अज्ञान, अश्रद्धा आणि आळस. 3 प्रकारचे अडथळे. पहिल्यांदा आपल्याला काय मिळवावं हे लवकर आपल्या बुद्धीनं कळत नाही महाराज. संसारातलं साध्य बदलत राहतं, साधनं बदलत राहतात, देह पडतो तरी ते बदल थांबत नाही महाराज, सारखा बदलतो. जगामध्ये विद्वानांची परिषद भरली होती आणि त्या परिषदेमध्ये असा एक प्रश्न मांडला गेला, जगात काय बदलत नाही. जगातले महान विद्वत वर्ग आलेले होते, कोणाला उत्तर देता येईना. एक विद्वान उठला आणि त्याने सांगितलं, मी सांगतो याचं उत्तर. म्हणे सांगा. जगात बदल बदलत नाही, लक्ष दिल्याशिवाय कळत नाही. बदल सारखा बदलतच राहतो. बाहेरचा बदल हा थांबत नाही कधीच, पण आतला बदल बदलवावा लागतो. आपल्या इच्छेप्रमाणे बदलावा लागतो. आपल्याला नेमकं काय हवंय एकांतामध्ये थांबावं आणि आपणच आपल्याला प्रश्न करावा, तुला काय पाहिजे की जे मिळाल्यानंतर तुला पुन्हा मिळवण्याची गरज पडणार नाही. असं तुला काय पाहिजे. संसाराच्या संस्कारामध्ये याचं उत्तर मिळणं कठीण आहे महाराज. काही वेळेला लहानाचा मोठा झाला, तरुण होत असताना डिग्री मिळावी, डिग्री मिळाल्यानंतर नोकरी मिळावी. कीर्तनात नोकऱ्या लवकर मिळतात. नोकरी मिळावी, नोकरी मिळाल्यानंतर 2 हाताचे 4 हात व्हावे, 2 हाताचे 4 हात झाल्यानंतर पुन्हा हात वाढवत राहावे. दिवस जाईल महाराज, या बदलाचा थांबत नाही हा बदल. पण असं काही आपल्याला मिळवायचं आहे की ते मिळाल्यानंतर आपल्याला पुन्हा दुसरं मिळवण्याची गरजच राहणार नाही. तेने झाले अवघे काम, 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 तेने झाले अवघे काम. इच्छेची निवृत्ती कायमची होईल. कशामुळे? तेने झाले कशामुळं? एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारला भव. संसारातला भ्रम नष्ट होण्याकरता भगवान परमात्म्याला आपल्या हृदयात धारण करावं लागत असतं आणि त्याच्याकरता वाटचाल करावी लागते. बाहेरचा प्रवास वेगळा आणि आतला प्रवास वेगळा आहे.
मनुष्य जीवनामध्ये माणसाला परमात्म्याच्या प्राप्तीचा प्रवास करावाच लागतो. का? खूप दूर आलेलो आहोत. हिंडता गव्हाने गा शिनलो येरधारी, न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी, कीर्ते संतामुखे तो मद दाखवा हरी, पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी. तेव्हा पहिल्यांदा अज्ञान घालावं लागत असं. बरं, अज्ञान गेलं, पण जे ज्ञान मिळालं त्याच्यावर श्रद्धा असावी लागते. पहिला टप्पा अज्ञान घालू नये, दुसरा टप्पा त्याच्यावर श्रद्धा ठेवणे. श्रद्धावान भगवते ज्ञान तत्पर संयते इंद्रिया. बऱ्याच वेळेला ज्ञान होतं पण श्रद्धा नसते. फिलॉसॉफीवर 2-2 तास व्याख्यान करणारी माणसं आहेत, पण एकादशीला कांद्याची भजी खातात. कळालंय का पटलंय? फक्त कळालंय, पटलेलं नाही. बरं, कळलंय पटलंय, परंतु आळस जर असेल, हे तसा अवकाश आहे म्हणे करीन ते पिसे, हाती काय ऐसे तुका म्हणे नेमेसी. अहो करू, ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला जाऊन आताच काय बिघडलंय, आपलं काय अडलंय, जाऊ जाऊ म्हणता म्हणता आळंदीला येत नाहीत, वैकुंठाला जातात. आळस आहे. तिन्ही गोष्टी दूर कराव्या लागत असतात आणि परमार्थ अंतरंगाचा प्रवास सुरू करावा लागत असतो. सुरू करत असताना तो कसा सुरू करावा लागत असतो? या प्रवासाला बाह्य मदत आहे, पण खरी अशा प्रकारची वाटचाल जर करायची असेल तर स्वतः करावी लागत असते. आपोली आपण करा सोडवन, संसार बंधन सोडावे संसार बंधन. आपोली आपण करा सोडवन, संसार बंधन सोडावे संसार बंधन. आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन सोडावे संसार बंधन. पहिली गोष्ट आपला आत्मा जागा झाला पाहिजे महाराज. आणि आत्मा जागा होणं म्हणजे आपली आपल्यावर कृपा होणं आहे. ज्याला शास्त्रामध्ये आत्मकृपा म्हणतात, ती आत्मकृपा अत्यंत आवश्यक आहे. आत्मकृपा नाही, शास्त्र कृपा, संत कृपा, परमात्मा कृपा काही करू शकत नाही महाराज. एक छोटासा प्रसंग आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असे प्रवासाला चालले होते. रस्ता दुरुस्त करण्याकरता दगड मोठे मोठे फोडून त्याची खडी तयार करणं चालू होतं. भर उन्हाळ्याचे दिवस, दुपारची वेळ, फक्त कंबरेला वस्त्र आहे आणि अशा कडक उन्हामध्ये ते दगड फोडणारी माणसं पाहिली नाथ महाराजांनी. अंगावून घामाची लोंढे चालत होते. नाथ महाराजांना दया आली. संत हृदय नवनीत समाना. तेव्हा जवळ गेले. का हो, काय पैशावर प्रेम आहे? इतकं प्रेम करतात का पैशावर? एवढं कष्ट सहन करताय तुम्ही? सांगितलं महाराज, पैशाचं प्रेम समजू नका. असं कष्ट जर केलं तर गोळाभर अन्न आम्हाला मिळतं. आम्ही असे दुर्दैवी आहेत. आम्हाला मालकीची जागा नाही, मालकीची घरं नाहीत. कुठंतरी मोकळ्या जागेवर कपड्याचा असं काहीतरी करतो आश्रय आणि त्याच्यात राहतो. असं काम करावं लागतं तेव्हा आम्हाला गोळाभर अन्न मिळतं. नाथ महाराज दया आली आणि आपल्या संत चतुष्टयामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे जहागीरदार संत होते. समृद्धी आणि शांती याचा संगम नाथ महाराजांच्या जीवनामध्ये होता. नाथ महाराज सांगितलं, एक काम करा ना, फक्त अन्नाचीच गरज आहे ना तुम्हाला, माझ्याकडे चला, राहण्याची व्यवस्था करतो.
काय खायचं ते, काय खायचं तेव्हा की जितकं खायचं तितकं देतो तुम्हाला, चला माझ्याकडे. विचार करू लागले, हे नाथ महाराज आपल्याला घेऊन चला म्हणतात, सगळे खाऊ पिऊ घालतो म्हणतात. पोटच्या मुलाला कोणी खाऊ पिऊ घालेना, दुकानातून जाऊन नाही वस्तू आणली तर धडाका देतात आणि हे चला म्हणतात. काय प्रकार आहे, आपल्याला गोड बोलून घरी घेऊन जातील आणि घरी कामं सांगितल्याशिवाय राहणार नाही. विचारलं, महाराज आम्ही यायला तयार आहोत, पण तुम्ही काय काम सांगणार एवढंच आम्हाला सांगा अगोदर. नाथ महाराज नाही, अरे माझ्या घरी काम करणारी माणसं भरपूर आहे, अजिबात कुठलंच काम करण्याची गरज नाही. नाही 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 नाही, फुकट कोणी खाऊ घालत नसतं, आम्हाला काम सांगा. नाथ महाराज एक काम करा, रात्रीच्या वेळेला माझ्या घरी 1 तासभर देवाची पोथी असते, मांडी घालून बसून ऐकायची, एवढंच काम करायचं, बाकी काही नाही. अरे चला रे म्हटलं, इतकी काही सोपं आहे. सावलीमध्ये मांडी घालून बसून कीर्तन आपलं पोथी ऐकायची 1 तासभर, याला काय अवघड आहे, चला. आले सगळे. नाथ महाराजांनी सगळ्यांची व्यवस्था केली. बरोबर वेळेला खाऊ घालण्याचे पदार्थ तयार करायचे, भरपूर खाऊ घालायचे. रात्रीच्या वेळेला त्यांनी 1 तासभर पोथी ऐकायची. 1 दिवस झाला, 2रा दिवस झाला, 3रा दिवस झाल्यानंतर पोथी संपल्यानंतर आपसा चर्चा झाली. कसं काय वाटतंय, काय वाटतंय, सगळं आम ठणकायला लागलंय. मग एक खडी फोडलेलं बरं. आपण एक काम करू, पहाटे उठून आपल्या ठिकाणाला जाऊ, पण आताच नाथ महाराजांची परवानगी घेऊ आणि सकाळी उठून लवकर जाऊ. आले नाथ महाराजांकडे, महाराज आम्ही सकाळ सकाळ आमच्या ठिकाणाला जाणार. नाथ महाराजांनी विचारलं, का हो माझ्याकडनं काही सेवा कमी पडली का? नाही महाराज, तुम्ही भरपूर सेवा केली. मग का जाता? अहो महाराज, दिवसभर खडी फोडलेली बरी, पण 1 तास पोथी ऐकलेली बरी नाही. आत्मकृपाच नाही बरं. जोपर्यंत आत्मा जागा होत नाही तोपर्यंत मनुष्य परमार्थाला लागतच नाही. विठ्ठल प्रवासाची सुरुवात करण्याकरता आत्मा जागा व्हावं लागत असते. थोडं निरीक्षण केल्यानंतर काही विचार पुढे येतात. मी ते विचार इथले कोणाचे सांगत नाही, बाहेरच्याचे सांगणार आहे. काही मृदंग वादक असतात पण साधक नसतात. तुमचं नाही. काही गायक असतात पण साधक नसतात. इथलं कोणाचंच नाही. बाहेर काही कीर्तनकार असतात पण साधक नसतात. इथलं कोणाचंच नाही. काही कीर्तनकार असतात पण साधक नसतात. काही साधक असतात पण कीर्तनकार नसतात. काही दोन्ही नसतात आणि काही दोन्ही असतात. त्याच्याकरता आपला आत्मा जागा व्हावं लागत असतो. नुसतं तत्वज्ञान सांगून होत नाही महाराज. थेरीमध्ये जन्म घालण्यापेक्षा प्रॅक्टिकल मध्ये घातला पाहिजे. विठाल आणि हे चालणं अवघड आहे. चालो जाणे वाट ऐसा विरळा एखादा. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. कारण या मार्गाने आंतरमार्गाने चालणारा भाग हा फार क्वचित आहे. बरे काही वेळेला चाललो तरी शेवटचा मुक्काम गाठेपर्यंत मिळवलेली शक्ती सांभाळली पाहिजे. करणं वेगळं,
आणि सांभाळणे वेगळं नाही. हा मोठा विषय आहे. महाराजांना म्हणावं लागला, ऐसा लाभ बांधा गाठी आपण केले आपण खाय, तुका बंदी त्याची पाय. आता नका रे भाई नका, आता नका रे भाई नका, आता नका रे भाई नका, आता रे भाई नका. आहे गाठी लुटवू लोका रे भाई दादा, हे आता दादा रे भाई नोरा. आहे गाठी ते लुटवू लोका रे, आता दादा रे भाई नोरा, आता दादा रे भाई नोरा. आता नकारे भाई नकारे, आहे गाठी ते लुटवू लोकारे. तुम्ही जे सत्कृत्य करताय, जे वाटचाल करताय, त्या वाटचालीचं श्रेय लोकांना लुटू देऊ नका. आपण जे केलं ते आपल्यालाच प्राप्तीपर्यंत सांभाळलं पाहिजे. जोडी होते परी ते बहु कठीण, कठीण योगा होणे क्षेम, हो कलिया होय श्रम. करणं सोपं आहे, पण सांभाळणं अत्यंत कठीण आहे. बराच काळ एक माझ्या मनामध्ये शंका असायची, कीर्तनकार मंडळी जय विठ्ठल म्हटल्यानंतर खालचं दर्शन असं का घेतात. एका मोठ्या साधूला विचारले, काय प्रकारे हा. इथले महाराज, शास्त्र असं आहे, आपण देवाची पूजा केली, अनुष्ठान केलं, अलीकडे अनुष्ठानाला किंमत काही माणसं देत नाहीत. जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे हे प्रमाण त्यांच्या पुढे येतं. पण करा जपतप अनुष्ठान याग हे मात्र झाकलं जातं. अनुष्ठान केल्यानंतर समजा आपण 2-3 ते 4 तास काय बसलोय, उठत असताना मात्र भूपृष्ठाचा स्पर्श करून कपाळाला हात लावावा लागत असतो, दर्शन घ्यावं लागत. नाही घेतलं तर इंद्राधिक देवता सूक्ष्म रूपात आपल्या भोवती असतात आणि आपण केलेली पुण्य सगळी हिरून घेतात. आपण निष्काम कर्मयोगी. बारकावाय महाराज याच्यामध्ये पूजा केली, पूजा संपल्यानंतर भूमातेचं दर्शन घ्यावं. अनुष्ठान केलंय, मध्यंतरी उठण्याची वेळ आहे, अशा वेळेला भूपृष्ठाचं दर्शन घ्यावं. भजन केलंय, संपल्यानंतर भूपृष्ठाचं दर्शन घ्यावं. कीर्तन श्रवण केलं किंवा सांगितलंय त्यावेळेला भूपृष्ठाचं दर्शन घ्यावं. तर त्यावेळेला ते पुण्य आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहत असत. दुसरी गोष्ट आहे, आपण केलेली पुण्याई लोकात प्रगट करू नये. का बरं. लोकांमध्ये आपण केलेलं पुण्य जर सांगितलं गेलं तर ते पुण्य नष्ट होतं. न सांगावे वर्म जनी असो द्यावा भ्रम. गुप्त करावं लागतं, गुप्त. आमचे गुरुबंधू बनसी बाबा होते, पंढरपूरला स्वामी रामसुखदाजींचा सत्संग झाला होता. 2 प्रकारचा सत्संग होता. बहुजन लोक करता सत्संग वेगळा आणि साधना करणाऱ्या साधका करता सत्संग पहाटे 4 वाजता निवासस्थानावर. योगाने आम्ही त्या सत्संगाला जायचे पहाटेच्या. एके दिवशी मनसी महाराज बरोबर असायचे, पांडुरंगबाई बरोबर असायचे. आम्ही जायचे, काही अंतःकरणातले शंका प्रश्न त्यांना विचारायचे. एके दिवशी त्या बंगल्याच्या जवळ आम्ही जायला, त्या काळात त्या गाडीची किंमत 50 लाख रुपये असे. अशा गाडी भारी किमतीतून एक श्रीमंत मनुष्य उतरला, धोतर नेसलेला, साधा शर्ट, डोक्यावर मोठी शेंडी बसला. आमचं सगळं बोलणं झाल्यानंतर त्याने प्रश्न विचारला, स्वामीजी माझी एक अडचण आहे. भगवान कृष्ण परमात्मा माझ्या घरी एकदा येऊन जेवून गेले, पुन्हा कितीतरी विनंती करतो, काय येत नाही. आम्ही तर तोंडातच बोट घातला रे यांच्याकडे, आणि भगवान परमात्मा येऊन जेवून जातात. स्वामींनी उत्तर दिलं, बाबा तो अनुभव तो लोकाला सांगितलाच त्याचा परिणाम आहे. विठ्ठल
दम निघत नाही महाराज. आपण केलेली साधना किंवा पुण्य लोकांना सांगण्याची घाई होते. कुंभमेळा आहे, गेलो प्रयागराजला, बद्रीनाथ, केदारनाथ, गोकुळ, वृंदावन, काशी सगळे क्षेत्र करता करता 1 महिना लागला. गावाकडे आल्यानंतर सकाळचं स्नान करून घराच्या बाहेर पडला. मित्र समोरून आला, राम 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 राम. तो विचारत नाही याला, पण याला दम निघत नाही. 1 महिनाभर रामराम नाही झाला तरी तो विचारत नाही, त्याला स्वप्न नसतं काय झालं नाही काय नाही. याला दम निघत नाही. काशीला गेलो होतो, कुंभमेळ्याला गेलो होतो. अरे जा, पण सांगतो कशा करता, विठ्ठल विठ्ठल. रामाला दृष्टांत देतात, नाना कृषीवला फुले पांघरवी पेरिले, तसे झाके निपजले दान पुण्य. आपण केलेलं झाकावं लागत असत. कुलीन स्त्री आपले अवयव झाकते, तसं कुलीन साधकाने आपली केलेली साधना झाकून करावी, उघडी करू नये. उघडी जर केली तर ते पुण्य नष्ट होत असत. अनेक कारणे महाराज. बघता बघता व्यवहारामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये जो क्रोध निर्माण झाला, तुकोबारा सांगतात, तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय. म्हणून साधकाने आपल्या अंतःकरणामध्ये किती विरोधी जरी झालं तर मनात रागावू नये. क्रोध का निर्माण झाला की सगळं पुण्य बर्बाद. आणखी बरेच काही माहिती. मला वाटतं या गोष्टी सगळ्या सांगण्याकरता मला कमीत कमी 1.5 तास पाहिजे, पण आता तर 8:45 वाजले. वेळ जवळ आल्यानंतर नाना म्हणतील घड्याळाकडे बघा. अनेक कारणाने पुण्य नष्ट होत. परद्रव्य पर नारीचा अभिलाष येतो हरास सर्व भाग्या. परस्त्री किंवा परधन याच्या बाबतीत जर मनात अभिलाषा धारण केली तर पुण्य राहतच नाही महाराज. ठाव शरीरी नसावा, लाभे विन जीवा दुःख देतो, लाभे विन जीवा दुःख देतो. शरीरी नसावा, लाभे विन जीवा दुःख देतो, लाभे विन जीवा दुःख देतो. अंतःकरणात कोणाचाच मत्सर करू नये महाराज. मत्सराच्या द्वारे आपल्या पुण्याचा नाश होत असतो. कोणाची निंदा करू नये. येथे निंदकापासी आशेषही पापे. देवाचं निर्माल्य स्वीकारू नये. देवाचे निर्माल्य कोण सिवे हाती, संकल्पाशी होती विकल्पती. मोठा इतिहास आहे. पुष्पदंत नावाचे भगवान शंकराचे भक्त गंगेच्या काठावर झोपडीमध्ये राहायचे आणि अखंड अशा प्रकारचं ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचे. एका महापुरुषाने असं वचन सांगितलंय की ओम नमः शिवाय हा मंत्र सिद्ध महापुरुषाच्या मुखातून आला तरच घ्यावा. प्रेमानंद स्वामी, वृंदावन. सिद्ध महापुरुषाच्या मुखातून आला तरच त्याचा उच्चार करा. मग नाही करायचं म्हटलं तर सांब सदाशिव, सांब सदाशिव मंत्राचा जप करावा. आणि असा जप करता करता पुष्पदंत अखंड जप करायचे आणि सगळी दक्षता घेतल्यामुळे पुण्य खूप झालं, खूप झालं. पुण्याचा परिणाम स्वर्गातल्या इंद्राला भीती वाटायला लागली. कदाचित आपली जागा घेईल हा. म्हणतात बुवा, राजकारणामध्ये आपल्या पक्षातला एखादा कार्यकर्ता चांगला लोकप्रिय जर झाला तर वर्षाला भीती वाटते. मग त्याला खाली कसं दाबावं, 65वी कला असते, दाबतात खाली. तसं इंद्राला वाटलं की आता याचं दिवाळ आताच काढलं पाहिजे. पुष्पदंत भल्या पहाटे स्नाना करता जायचे. इंद्राने भगवान शंकराच्या पिंडीवर वाहिलेले फुलं आणि बेल आणला आणि पहाटे 3 वाजता त्या वाटेवर टाकून दिला. पुष्पदंताला समजलं नाही आणि ते ओलांडलं गेलं. ओलांडण्याचा परिणाम सगळ्या पुण्याचा नाश झाला आणि नाश झाल्यानंतर त्यांना कळालं की माझं पुण्य संपलंय.
पुन्हा भगवान शंकराची स्तुती केली. महिम पारंते परम विदुषो यज्ञ सदृशी. पुण्य मला मिळवलं. देवाच्या नियमाल्यामुळे पुण्य नष्ट होतं. जाता जाता आणखी सांगता येईल महाराज, आपण अन्न घेत असताना अशी साधक अवस्था जर असेल, ते अन्न मिळवण्याकरता आपल्याला फुरसत नाही, वेळच मिळत नाही, मग अशा वेळेला मधुकरीचे अन्न परम पवित्र करी निष्पाप साधक आहे. पण बाजूला गेलोय आणि बाजूला गेल्यानंतर दुसऱ्याचं जर अन्न खाल्लं, आपलं पुण्य राहत नाही महाराज आपल्याकडे. दुसऱ्यानं दिलेलं वस्त्र आपण जर वापरलं तरी आपलं पुण्य राहत नाही. आता काही मंडळी म्हणतील फारच बोलणं चाललंय. त्याचं कारण आहे महाराज, आपल्या हक्काचं किंवा आपल्या कष्टाचं असावं. आपल्याला हक्काचं म्हणजे वाढवल्याची काही जमीन आहे, त्याच्यातून येणारं उत्पन्न आहे, त्याच्यातून तरी असावं. किंवा नसेलच तर आपण कुठेतरी स्वावलंबी असावं. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांनी जवळच्या काही मंडळींना कोणाला गौंडी काम शिकवलं, कोणाला शिलाई काम शिकवलं. आपण असं स्वतःच्या पायावर उभं राहा. स्वावलंबन हे जीवन, परावलंबन हा मृत्यू आहे. आणि त्यातल्या त्यात माझ्या वाचनात असं गेले महाराज, पौर्णिमा आणि अमावस्या हे पर्व काळ आहे. पौर्णिमेला एखाद्याचं अन्न जर खाल्लं तर 14 दिवसाचं पुण्य त्याला जातं, ज्याचं आपण अन्न खाल्लं त्याला जातं. आणि अमावस्येला जर एखाद्याचं अन्न खाल्लं तर 29 दिवसाचं पुण्य ज्याचं अन्न खाल्लं त्याला जातं. आता पिढाच आहे नाना, आपल्या अन्नपूर्ण योजना काय करायची? बारकावचे शास्त्री महाराज, त्यातल्या त्यात बंशी महाराज, कोकटे महाराज, आम्ही सगळे महाराज म्हणजे माऊली वगैरे हे सगळे आम्ही भटके विमुक्त जातीतले. कोणती जात? भटके विमुक्त जात. 5-6 दिवस बाहेरच्या बाहेर. आता घरचं कवा खावं? त्याच्याकरता तुकोबाने एक मार्ग सांगितला. राम म्हणे ग्रासो ग्रासी तो देवीला उपवासी, तो देवीला उपवासी, तो देवीला. राम म्हणे ग्रासो ग्रासी तो देवीला उपवासी, तो देवीला उपवासी, तो देवीला उपवासी. प्रत्येक घासाला राम 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 म्हणून अन्न घ्यावं. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, हरिचिंतनी भोजन, हरिचिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, हरिचिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. परमात्म्याचं चिंतन करत करत घासाघासाला भगवंताचं चिंतन करावं. महाराज म्हणतात मग तो उपवास नाही, त्याच्यातून पुढचं पाऊल टाकावं. ज्या घरी आपण भोजन केले त्या घरचं एखादं लहान लेकरू त्याच्या हातात पैसे घालावे. नसेलच तुमच्या देवघर मला बघू द्या म्हणून देवघराजवळ जाऊन दक्षिणा ठेवावी. उमेश महाराज मार्ग आहेत भरपूर, पुण्य सांभाळायचंय. का बोलू लागलो मी? पहिल्या शब्द करता एवढं बोलायला लागलो. आपुले आपल्या तेव्हा परमार्थाची वाटचाल आणखी पुष्कळच आहे महाराज. का सांगू एखादं सांग. आपण शेतामध्ये सापडलोय, कडक ऊन लागलंय आणि सावलीला बसण्याकरता दुसरं झाडच नाही, फक्त उंबराचं झाड आहे. उंबराच्या झाडाच्या सावलीला जर बसलो तर आपलं पुण्य सगळं त्या झाडाला जातं. त्याचं कारण असं म्हणतात, भगवान नरसिंह आणि हिरण्यकश्यपूचा काटा काढला आणि आपली नख उंबराच्या झाडात खोवली. कारण उंबराचं झाड थंड असतं. उंबऱ्याची उकरून मुळी तोडली आणि खाली जर कोरं गाडगं लावलं तर त्याचे थेंब थेंब त्याच्यात पडतात. वर झाकण ठेवावं लागतं
नसता सर्प येऊन ते पाणी पितो. उष्णता नष्ट करण्याचं एक खूप चांगलं साधन आहे ते. आणि मग अशा वेळेला त्या उंबराच्या झाडानं भगवंताला प्रार्थना केली, देवा तुम्ही माझ्यात एवढं विष सोडलं, माझा काही फायदा? तो भगवान परमात्म्याने वर दिला, तुझ्या सावलीला जो कोणी बसेल त्याचं पुण्य तुला मिळेल. आता संकट काळच आहे, बसल्याशिवाय गत्यंतरच नाही. कोणत्या नियमाला अपवाद असतो. आपलं पुण्य त्याला जाऊ द्यायचं नाही असं म्हटलं तर नरहरी 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 नामाचं चिंतन करावं, मग मात्र पुण्य आपलं आपल्याला राहतं. विठ्ठल पुष्कळ अशा प्रकारचा बारकावा आहे महाराज. होईल तेवढा बारकावा अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो बारकावा सांभाळत सांभाळत परमार्थाची वाटचाल सुरू केली आहे. माऊली म्हणतात, मी परमार्थाची वाटचाल करत असताना स्वतःच्या भारानं वाटचाल केली. अभंगाच्या पहिल्या चरणात आपुलनी भारे श्रीरंगी डोलत गेले, 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 आपुलनी भारे श्रीरंगी डोलत गेले. तव आवतिते पाचारिले पाठी मोरे, तव आवतिते पाचारिले पाठी मोरे, तव आवतिते पाचारिले पाठी मोरे, आवतिते पाचारिले पाठी मोरे, तन तोरिले माझे तन तोरिले, तन तोरिले माझे तन तोरिले, आपुलेने बारे श्रीरंगी डोलत गेले, गेलो नाही, गेले. हे क्रियापद स्त्रीलिंगी क्रियापद आहे. आणि ज्ञानोबरा का वापरतात आपण नेहमी पाहतो. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या भावात उच्च भाव जर कोणता असेल तर मधुर भाव आहे. म्हणून आपल्या रामकृष्णारी भजन झाल्यानंतर रूप पाहता लोचने अभंग म्हणतो, हा मधुर भावातला अभंग आहे. आणि आपलं भजन थांबवत असताना सुद्धा गौरव म्हटल्याशिवाय आपण थांबवत नाही. अर्थात मधुर भावाला संप्रदायामध्ये फार मोठी अशा प्रकारची किंमत आहे. आपल्या सर्व संतांनी मधुर भावाचा अंगीकार केला आहे. आपण स्त्री समजून, परमात्मा पती समजून जी भाववृत्तीचा प्रवाह आहे त्या प्रवाहाला मधुर भाव म्हणतात. तो वल्लभा मी कांत ऐसा पडी, भगवान म्हणतात तो माझी पत्नी आणि मी पती, हे मला आवडतं. परमात्मा पती आहे. कारण जगात एकच पुरुष आहे, उत्तम पुरुष कोण्य परमात्मे दारुता यो लोकत्रयमा विश्व विभर्तव्य, ईश्वरा एकच पुरुष आहे. पती का म्हणतात? पाती ते पती, पालन करतो तो पती. कोणाचं पालन करतो? पोषितो जगासी एक काळकरी शंका घेतील, उत्तरार्ध म्हणून आमची काही परीक्षा चालली का? परीक्षेचा काळ नाही हा, तो कोजागिरीचा काळ आहे. वैकुंठवासी गुरुवर मामांची पद्धत अशी होती, नेमकं प्रमाण म्हणायचं आणि मग पूर्वार्ध म्हणायचं. पोषितो जगासी एकला, तो पती आहे, पालन करतोय. श्रीकृष्णा कमलापते यदुपते सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते शराचरपते लक्ष्मीपते पाहि माम, असा पती आहे भगवान. 7 त्याच्यात प्रकार. कसं पालन करतो? गर्भोपनिषद नावाचं उपनिषद आहे, त्याच्यामध्ये असं चिंतन आहे. जेव्हा
आईच्या उदरामध्ये गर्भगोळा राहतो. 7 महिन्याचा झाल्यानंतर टाळू फोडून जीवात्मा आत शरीरात जातो. याचं प्रत्यंतर जुन्या काळात लोकांना माहित आहे की मुलगा किंवा मुलगी जन्मानंतर टाळू माकायची, खड्डा असायचा. खड्डा कशामुळे? हे फोडून जीवात्मा आत जातो. आता राहिलेले 2 महिने 9 दिवस त्याला त्यात गर्भात राहावं लागतं. जीव म्हटलं की त्याला प्राण आहे आणि प्राण म्हटलं की अन्नाची गरज आहे. आता गर्भात अन्न कोण पुरवणार आहे? भगवान परमात्मा इतके दयाळू आहेत. आईच्या अन्नकोशापासून तो बाळाच्या अन्नकोशापर्यंत एक पाईपलाईन, ज्याला आपण नाळ म्हणतो, ती जोडली आहे. आई जी अन्न खाते त्या अन्नाचा अंश गर्भातल्या बाळाला मिळतो. ते कोण केलं महाराज? जन्माला आल्यानंतर मुलाला दात नसतात किंवा मुलीला दात नसतात. जगाचे एकच उदाहरण आहे, रामचरित मानसाचे रचयिते तुलसीदास प्रभू यांना जन्मतः दात होते. एकच अपवाद आहे. आणि मग जेव्हा दात नसतात तेव्हा अन्न खाता येत नाही, तेव्हा भगवान परमात्मा इतके दयाळू आहेत. आईच्या असताना पवित्र दूध निर्मिती भगवान परमात्मा करतात. बाळा दुधा कोण करीत उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीत उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. भगवान परमात्मा पालन करतात. सगळे जीव अपरा प्रकृती आहे, पारतंत्र्य आहे. पण अपरा प्रकृतीतल्या जीवाने परमात्म्याचा आश्रय करावा. ज्ञानोबा त्या वृत्तीने सांगतात, आपुले निभारे, म्हणजे आपल्या जबाबदारीनं. बराच विचार आहे महाराज याच्यात. आपला भार आपण घ्यावा का आपला भार देवावर घालावा? प्रमाण विरुद्ध एक. तुका म्हणे घालू तयावरी भार, वावहा संसार देवा पायी, नलगे भार डोळी घ्यावा, होईल आघावा तुका म्हणे आनंद. आपण आपला भार घेऊ नका, परमात्म्यावर भार घाला. मग कोणता भार आहे? बाहेरच्या जगातल्या जीवनाचा भार परमात्म्यावर घालायचा, पण परमार्थ वृत्तीचा भार मात्र आपला आपण घ्यायचा. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानमो साधेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. आपण आपलाच अशा प्रकारचा भार घ्यायचा, आपली दक्षता आपण घ्यायची आणि बाहेरची दक्षता मात्र भगवंतावर सोपवायची. महाभारताचा प्रसंग आहे. युद्धाचा 9वा दिवस, रात्रीची वेळ, आणि दुर्योधन भीष्माचार्यांच्या महालात गेला. विनंती करू लागला, आचार्य तुम्ही फक्त आमच्या बाजूला राहता, प्रेम मात्र पांडवावर करता. तसं अलीकडच्या काळात काही माणसं एकाचा चहा पितात, दुसऱ्याचे पोहे खात्यात, तिसऱ्याचे जेवण करतात, चौथ्याच्या गाडीत बसतात आणि प्रचार चौथ्याचा करतात. कोणाचा कोणाला मेळ लागत नाही. ते म्हणून खायचं कण गेला, गायचं इरलेलं आहे. आमच्याकडे फक्त राहता आणि प्रेम तुमचं पांडवावर आहे. 9 दिवसात एकही पांडव मेला नाही आणि आमचे डझनाने मेले. खोसलं महाराज. लागलीच प्रतिज्ञा केली, दुर्योधना उद्या 10वा दिवस, सूर्यास्तापर्यंत एक तरी पांडव धराशायी पाडील किंवा मी तरी पडल. प्रतिज्ञा केली. रात्रीची वेळ आणि धर्मराजांनाही प्रतिज्ञा कळल्यानंतर धर्मराज अत्यंत चिंताक्रांत वृत्तीमध्ये होते. भगवान कृष्ण परमात्मा गेले, धर्मराजाचं सांत्वन केलं. धर्मा, चिंता करू नका, चिंतन करावं. कुठल्याही संकटामध्ये चिंता करण्यापेक्षा चिंतन ही आपल्याला शक्ती देत असतं. चिंतन काय, तुमचा फक्त भाऊच आहे, माझे काही नाते आहे, त्याची काय काळजी करता? भीमदादा नकुल सहदेव यांचं सांत्वन करता करता रात्रीचे 11 साडे11 वाजले असतील. आणि ज्या अर्जुनावर हा प्रसंग, त्या अर्जुनाच्या महालात गेले. अर्जुन घोरत पडलेले होते.
हलवून जागे केलं. अर्जुना हो, काय देवा, नवीन बातमी कळाली का? आम्ही कळाली. कोणती? ते भीष्माचार्याने केलेली प्रतिज्ञा. मग का विमान उतरलास काय? इतका निवांत घोरत पडलास, कसं काय घोरत पडलास? अर्जुनाने सांगितलं, देवा, ज्याच्यावर आम्ही भार घेतला तू जागा आहेस, आम्ही आमच्या झोपेचं काय नुकसान करून घेऊ? आता तुझं कळलं ते करी तारी ती तारी सगळा भार भगवान परमात्मा. नाठवे आपपर आता काय बा करू, सारखा दोही सवा हरपला विचारू, घातला योगक्षेम तुझा आपुला भारू, तुकया शरणागता देई अभय करू. असा देवावर घालायचा भार वेगळा आहे आणि आपण आपल्या भाराने प्रवास करायचा तो भार वेगळा आहे. रात्रंदिवस अशा प्रकारचं सावधान राहावं लागतं मला. सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन. एक क्षण जर गैरसावध झालो, विवेक भ्रष्टानां भवती विनिपातो शतमुखः. मोठा इतिहास आहे. काशाला एक महाराज ब्रह्मज्ञानी आश्रमामध्ये अनेकांना तत्वज्ञान सांगत होते आणि त्याच गावातल्या काही महिला महाराजांच्या दर्शनाला येत होत्या. साधूनाम दर्शनी पुण्यम या न्यायाने दर्शनाला येत होते. एक म्हातारी अशी बघायची, काठी टिकट द्यायची आणि तत्वज्ञान सांगणाऱ्या महाराजांना सांगायची, महाराज सावध बर का. महाराजांना वाईट वाटायचं. उलटा चोर कोतवाल कुदाटी एक म्हणे, चोरानंच कोतवाला म्हणजे चोरा कुठे आलास, असा प्रकार वाईट वाटायचं महाराजांना. महाराजांनी म्हातारी दिसली की बघ कुठं ते लपून बसायचं. बघता बघता कालांतराने महाराजांची प्रकृती बिघडली, आजारी पडले. डॉक्टरने सांगितलं, औषधम जान्हवी तोयम वैद्य नारायण, आता आमचा उपाय खुंटलाय. अंथरुणावर ठेवलेले महाराज, एका शिष्याने आपल्या महाराजांची सेवा आपण काहीच करू शकलो नाही, काहीतरी सेवा करून बाजारामध्ये गेला आणि एक चांगला मखमली जोडा घेऊन आला. महाराजांच्या पुढे ठेवला. महाराज, काही सेवा घडली नाही, एवढा जोडा मी तुम्हाला समर्पण करतोय. महाराज म्हटले, अरे आता काय मी जगणार आहे का तर जोडा घालण्याकरता कशाला आणलास? एक कंसातलं वाक्य सांगतो, बरेच शिष्य आपल्या गुरुला बिघडवतात. कंसातलं वाक्य, अहो घ्या, आग्रह घ्यायला फार आणि आग्रह धरल्यामुळे ठेव म्हणे कोणाला. तो कोणाला जोडा ठेवला. प्राणोत्क्रमणाची वेळ आणि जोड्याकडे लक्ष गेलं. अरे अरे, जन्म गेला पण असा जोडा घालायला मिळाला नाही. प्राणोत्क्रमण झालं. अंते मती सा गती. परिणाम, चर्मकाराच्या वंशात जन्माला यावं लागलं. 3 दिवस काहीच घेतलं नाही, आईचं दूध प्याले नाही. गावात बातमी कळाली आणि कळाल्यानंतर जी आजीबाई सावध बरका म्हणत होते त्यांनाही कळाले, महाराज, परमात्मा स्वरूपाला पोहोचलेली माणसं बाहेरून कळत नाही. अष्टावक्रमणे 8 ठिकाणी वाकडे होती पण जनक राजाचं गुरुत्व त्यांना प्राप्त झालं. आजीबाई त्यांना कळाल्यानंतर काठी टिकट गेल्या. बाळाला पाहिल्याबरोबर लक्षात आलं हे महाराजच आहेत. आजीबाईने बाळाला मांडीवर घेतलं आणि सांगितलं, महाराज, मागच्या जन्मात सांगत होते सावध बर का, माझ्या शब्दाला तुम्ही किंमत दिली नाही म्हणून असं खाली आलात. आता एक काम करा, मिळाला जन्म प्यायचं दूध, नाहीतर आत्महत्येचं पाप अजून पुन्हा कशाला घेतं डोक्यावर. महाराजांनी विचार केला, हे खरंच आहे, मागच्या जन्मातलं ऐकलं नाही म्हणून आता हे झालं आणि आता नाही ऐकलं तर पुन्हा काय होईल कुणास ठाऊक. मग आईच्या सणाला चिटकून दूध पिऊ लागले. त्यांचं नाव रोहिदास महाराज. सावध अशा प्रकारचं राहावं लागत असतं आणि सतत सावध राहून साधना करत असता म्हणून आपुलेनी भारे. श्रीरंगी, श्रीरंगामध्ये श्रीरंग, श्री म्हणजे लक्ष्मी, ज्याच्यात रंगते त्याचं नाव आहे श्रीरंग. भागवतामध्ये फार मोठी कथा आहे. हे असो लक्ष्मी शिरावरी मुकुंदी जैसी, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, पाय लक्ष्मीशी हाती तिसी यावे का पुढे.
अशी लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगते, सगळं जग लक्ष्मीच्या रंगात रंगायला लागतं, पण लक्ष्मी जगाच्या रंगात रंगत नाही, लक्ष्मी भगवंताच्या रंगात रंगते. असा जो भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्यापर्यंत माझा प्रवास पोहोचला. आपुले निभारी श्रीरंगी डोलत गेले. डोलत याचा अर्थ अजिबात मनावर ताण न घेताना डोलत. असा ताण कोणत्या जीवनामध्ये येतो, तो जीवनात येण्याचं कारण महत्वाचं साधन म्हणजे भगवत भक्ती आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे, शहाणा तो धनी घेतो येथे. बाकीच्या साधनामध्ये खूप वैषम्य महाराज चिंतन झालं आपल्या प्रवाहामध्ये, पण भक्तीचं साधन नारद महर्षी सांगतात, अन्यस्मात् सौलभ्यम भक्तो. भक्तीमध्ये अन्य सगळ्या साधनापेक्षा अत्यंत सुलभता आहे, आणि ती सुलभता प्राप्त करून घेत असताना मनाला कुठल्याही प्रकारचं जडपणा नाही. आनंदाने माझा प्रवास झाला. डोलत गेले. डोलणं कधी असतं, जेव्हा आनंद प्राप्त होतो तेव्हा डोलणं असतं. इतिहासात आपल्या स्वानंद संन्यासी सद्गुरू जोग महाराजांच्या इतिहासामध्ये प्रसंग आहे. जोग महाराज बैठकीत बसल्यानंतर बोलायला लागल्यानंतर त्यांचं शरीर स्थिर राहायचं, आणि बोलणं का संपलं मग ते डोलायचे. महाराजांना विचारते, महाराज तुम्ही डोलता का? जोग महाराज म्हणायचे, माझ्या अंतःकरणातला अनाहत ध्वनी मला ऐकू येतो आणि त्याचा आनंद होतो, त्याच्यामुळे माझं शरीर आपोआप डोलतं. आनंद निर्भर डोलला, आनंद निर्भर डोलला. सर्व सुख झाला, सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असो, आनंद निर्भर डुलत असो. आनंद निर्भर म्हणजे तृप्त आणि मग डुलत असो. माऊली म्हणतात, मी परमात्म्याकडे प्रवास करत असताना डोलत गेले. आपुले निभारी श्रीरंगी डोलत गेले. जात असताना एक घटना झाली. तव अवचित पाचारिले पाठी मोरे. मागच्याने मला बोलवलं. कोण मागचा आहे? या सर्वज्ञ सर्व परमात्मा मागचा आहे. मागचा म्हणजे वृत्तीच्या मागे अधिष्ठान आहे, आणि त्याने मला बोलवलं. काय बोलवलं? 9:05 झाले. मधलं भजन करूया, नंतर चिंतन करूया. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, आपुले निभारी श्रीरंगी डोलत गेले. तव अवचित पाचारिले पाठी मोरे. मी माझ्या दक्षतेनं, माझ्या साधनेची दक्षता मी माझ्या मनाने घेतली. हो, नाहीतर मग ती वजाबाकी झाली असते. एक जाता जाता सांगायचं राहिलं, तसं आणखी बरेच प्रकार राहिले आपलं पुण्य सांभाळण्याचे. एखाद्यानं आपल्याला नमस्कार जर केला, दर्शन जर घेतलं, तर आपण वारकरी संप्रदायामध्ये पाया पडे जन. बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की हे थोडस वावग आहे. चालता चालता लोक सुद्धा पायाला लगेच लागतात. तो बुवा पडतो तोंडावर का काय, याचं काय
पाहतच नाही. पण आपल्या कोणी जर पाया पडलं तर त्याला प्रतिनमस्कार करावा. प्रतिनमस्कार जर नाही केला तर सगळं वजाबाकी होऊन जाते. ज्यांना नियम माहित नाही ते मकाच्या बुरकुंडासारखं ताट उभं राहतात, वाकतच नाहीत महाराज. लहान मुलगा असो, मुलगी असो, वृद्ध असो, त्याला प्रतिनमस्कार करा. फक्त अपवाद एक आहे की लहानांच्या पायाला हात लावू नका. त्याच्यात परमात्मा स्वरूपता आहे या भावनेने हात जोडून मनाने नमस्कार करा. तर त्याच्या पायाला हात लावला तर त्याचं आयुष्य कमी होत असतं. नियम आहेत काही. मुद्दा असा की असे दक्षता घेता घेता ज्ञानोबा म्हणतात, मी माझ्या दक्षतेने परमात्म्याच्या स्वरूपाकडे माझा प्रवास चालला. चालत असताना कुठलाही धाक नाही. कैसा धाक कैसा धाक, असं धाक वेळेत माझं जीवन आणि आनंदाने मी त्याच्याकडे गेलो. जात असताना त्या प्रवासात काय झालं, तवा अवचित पाचारिले पाची मोरे. अवचित म्हणजे अचानक. मराठवाड्यातला शब्द आमन धपक्या. अचानक. अचानक का? त्याचं कारण आहे महाराज, भगवान परमात्मा आपल्याला काही संकेत देणार आहे हे साधकाला कळत नाही महाराज. संकेत होतात आणि ते संकेत कदाचित अनाहत ध्वनीतून होतात. हो, तुकोबारांचं प्रमाण आहे, अनाहत ध्वनी वाहे सकळा पिंडी, राम नाही तोंडी कैसा तरी. मुलगा असू द्या, मुलगी असू द्या किंवा किन्नर असू द्या, प्रत्येकाच्या हृदयामध्ये अनाहत ध्वनी घुमतोय. हो, आपल्याला ऐकू येत नाही याचं कारण आहे सामान्यपणात आपण बहिरंगी झालो. बाहेरचं ऐकू येतं पण आतलं ऐकू येत नाही. आणि ती अंतर्मुख अवस्था प्राप्त झाल्यानंतर भगवंताने संकेत केला, तवा अवचित पाच्या. अवचित का? याचं कारण आहे आपल्याला ती अवस्था प्राप्त होणार आहे, साधकाला कळत नाही. म्हणून त्याला वाट बघावं लागते. प्राप्त काळ घडी आल्या विना, प्राप्त काळ घडी आल्या विना, प्राप्त काळ घडी आल्या विना. म्हणे नाही चालत तातडी, नाही चालत तातडी, नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना, घडी आल्या विना. कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो यथा. शेतातलं धान्य काही कालानंतरच परिपक्व होत, किंवा पोटातला गर्भ सुद्धा त्याला काही मुदत आहे तोपर्यंत थांबावं लागतं, न तो परिपक्व होत. तसं आपण करत असणारी साधना पूर्णत्वाला प्राप्त जाण्याकरता काही वाट बघावी लागते. आणि म्हणून अशी वाट पाहता पाहता भगवान परमात्म्याचे संकेत आपल्याला येतात. पाठीमोरे म्हणजे अंतरंगातून भगवान परमात्म्याने आम्हाला काही संकेत दिला, बोलवलं. तवा अवचित पाचारिले पाठीमोरे. त्याने संकेत दिला आणि संकेत दिल्यानंतर केलं काय? अभंगाच्या दुसऱ्या चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, चैतन्य चोरिले माझे चैतन्य, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, 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 चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले. अवघे पारुषले दीन देह, 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 अवघे पारुषले दीन चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, चैतन्य चोरिले माझे
परमात्म्यानं माझं चैतन्य म्हणजे अंतःकरणात अर्थात मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चोरलंय. बरं चोरलेल्याचं दुःख होत असतं का आनंद होत असतो? आपण तर चालीवर म्हणायला लागलो चैतन्य चोरीले माझे चैतन्य. चोरी झाल्यानंतर दुःख होत असतं का आनंद होत असतो? पण काही चोरी फायद्याच्या असतात महाराज. एका घरी पहाटे चोर शिरले. 4:30 वाजले होते. पेटीमध्ये 4,000 रुपये ठेवले होते घर मालकाने आणि पैसे घेण्याकरता त्याने कुलूप तोडलं, पेटीचं दार उघडलं. कट्ट वाजल्यानंतर घर मालक जागा झाला. कशाचा आवाज आहे? आपलं कुत्रं तर एवढं कडक आहे, आवाज कशाचा आला? त्याने जांभळे दिल्या पण चोरांच्या लक्षात आला. आता मालक जागा झाला, आता पळा. गेले पळून. घर मालक विचार करू लागला, माझं कुत्र कडक आहे आणि मी सावध आहे. चोर आले कसे? पंचउषक काल झालेला होता. पाहू लागला. पाहता पाहता पाठीमागची जी भिंत होती मातीची होती आणि ती मातीची भिंत कोरून चोर त्याच्यातून घुसले होते. हा घर मालक आला. आल्यानंतर परत त्या भिंतीजवळ आला. इथून चोरी केली का? इथून शिरले का? पाहता पाहता त्या घर मालकाला एक पाकिट दिसलं पैशाचं. काय झालं होतं? त्या चोराने अगोदर 2-4 चोऱ्या केल्या होत्या. एका चोराचं वरच्या खिशातलं पाकिट खाली वाकून पळून जात असताना खाली पडलेलं त्याला लक्षातच नाही आलं. घर मालकानं पाकिट उचललं, उघडून पाहिलं, 10,000 निघाले. गेले किती? 4,000. मिळाले किती? 10,000. गावातल्या मंदिरामध्ये गेला, फुलाची माळ घातली, पूजा केली, श्रीफळ फोडलं, देवाला नवस केला. देवा नारायणा, अशी चोरी रोजच्या रोज होऊ दे. चोरी अनुकूल आहे महाराज. तशी ही चोरी अनुकूल असल्यामुळे ज्ञानोबा म्हणतात चैतन्य चोरीने माझे चैतन्य चोरीले. अंतःकरण भगवान परमात्म्याने स्वीकारावं एवढं भाग्य कोणाकडे महाराज? वास्तव तो चोरतो असा चोरतो की ज्याची चोरी केली त्याला कळतच नाही कधी चोरी झाली ती. आणि अशी चोरी माझी भगवान परमात्म्याने केली. ज्ञानोबा द्विरुक्ती करतात, चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरी. वास्तविक शास्त्र पद्धतीने द्विरुक्ती हा दोष आहे. एखादा वक्ता तेच ते भांडवल वाक्य बोलायला लागलं समजायचं भांडवल संपले. द्विरुक्ती हा दोष आहे. आपल्या 4थ्या वर्षाच्या परीक्षा घेताना आम्ही बारकाव्याने पाहत असतो. पहिला तो विद्यार्थी कंबर कशी बांधतो, उजवी बांधतो का डावी बांधतो याच्याकडे लक्ष असतं. आपल्या मागच्या काही कीर्तनकारामध्ये एकाने डावी कंबर बांधली होती. आमचं लक्ष असतं त्याच्याकडे. कंबर उजवी बांधावी, कारण उजवी बाजू ही श्रेष्ठ आहे. देवाच्या पूजेकरता, देवाला गंध लावण्याकरता, सगळ्याकरता उजवी बाजू श्रेष्ठ आहे. डावी ती डावीच आहे. पण ते कंबर बांधताना सुद्धा काही नाही ज्ञान माहिती नाही का कुणाष्ट बेभान झालेले असतात, डावी कंबर बांधतात तेव्हा. आणि त्याबरोबर द्विरुक्तीचा दोष देखील दिसतो. ज्याचे आता प्रकार असा की किती जरी हुशार मुलगा असला तर ते परीक्षेला आल्यानंतर वाघ जरी असला तर शेळी बनतो. घाबरतो तो, नाही का राम महाराज? घाबरतो. आणि घाबरल्यानंतर तो सुरू करतो परीक्षेला मिळालेला अभंग कुंभारायांचा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग फार महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल काय विठ्ठल विठ्ठल आणि फटाफट मार्क कमी करतो. याची अजून तयारी नाही, वक्तृत्वाची तयारी नाही. द्विरुक्ती हा दोष आहे महाराज. तेव्हा त्या द्विरुक्तीचे प्रकार आहेत. आग्रहार्थी द्विरुक्ती, आदरार्थी द्विरुक्ती, निश्चयार्थी द्विरुक्ती. सगळे द्विरुक्ती सांगता येणार नाही आपल्याला, वेळ संपत आलेली आहे. त्याच्यात निश्चयार्थी द्विरुक्ती. माझं चैतन्य भगवान परमात्म्याने चोरलंय बरं का, हा माझा निश्चय झालाय, अनुभव आलेला आहे. चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले, अवघे पारुषले दीन देव. माझ्या दैन्याचा संपूर्ण अशा प्रकारचा भाग दूर गेला, दीनताही गेली आणि देह देखील बाजूला गेला. पारुषले आपल्याकडे शब्द आहे पारस. पारस रात्री आपण झोपी जातो, झोपी गेल्यानंतर आपण अज्ञानामध्ये लीन असतो. अज्ञान हे अपवित्र आहे, त्यामुळे आपलं शरीर अपवित्र होतं आणि आपल्या शरीरावर असणारे कपडे देखील अपवित्र होतात.
म्हणून आपण कालचं धोतर आज नेसत नाही, पार्सल झालेलं असत. पण काही महाभाग धोत्रामध्ये भरपूर नीळ टाकतात, 8-8 दिवस त्याला पाणीच लावत नाही ते आहे विटाळा थंड सोहळा. आतलं बनियन सुद्धा काल वापरलेलं बनियन आज वापरायचं नाही, कारण कापसापासून बनवलेल्या वस्त्राला दोष लागतो. रेशमी वस्त्राला दोष लागत नाही, हवा आले की निघून जातो. पण आपली ब्राह्मण मंडळी सोळ वापरतात ते रेशमाचं का वापरतात त्याचं कारणच आहे महाराज. रेशमी वस्त्राला दोष नाही आणि कापसापासून बनलेल्या वस्त्राला दोष लागतो. तेव्हा पारुष्याला म्हणजे आतापर्यंत वापरलं होतं, अज्ञानामध्ये होतो त्याचा वापर केला. पण भगवान परमात्म्याची कृपा झाली, त्याने मला बोलवलंय. भगवान कोणालाही बोलवायला मोकळे नाहीत महाराज. जोपर्यंत भगवंताच्या मर्जीमध्ये साधक उतरत नाही तोपर्यंत भगवान त्याला बोलवत नाही. मला देवाने बोलव तव आवचिते अचानक, प्राप्त काळ घडी कशी येईल काही सांगता येत नाही. कालच तावत प्रतीक्षता. वैकुंठवासी गुरुनाम गुरु बंकर स्वामी महाराज म्हणायचे, काही साधक पी हळद हो गुरी, हळद पिल्यानंतर गोर होतं म्हणून वाटीभर हळद घ्यायची, प्यायची नारळ पुढे जायचं, झाली कबुली. असं होत असतं का कुठं? काही का वाढ बघावी लागत असते महाराज. 4 वानर होते, आंब्याच्या दिवसात आंबे खाण्यात आले होते. गारपीट झाल्यामुळे आंब्याच्या मालकाने रखवालदार ठेवला होता. ते 4 वानर पाहिल्यानंतर रखवालदाराने गोपनीय गुंडे मारले, पळाले निघून. जाता जाता विचार करू लागले, काय चुकलं त्या मालकाचं? शेत्याची त्याचं आंबा लावला त्याने, पाणी घातलं त्याने, आपण फुकटच खायला गेलो. आपण एक काम करू, आपल्या मालकीचं एक आंब्याचं झाड लावू. 4ही वानरांनी विचार केला, चला म्हटले आता आपण लावू. 4 जणांनी 4 कामं वाटून घेतली. एक चांगलं नदीचं काठ गाठलं, एकानं सांगितलं मी उकरून आळं करतो, दुसऱ्याने मग सांगितलं मी ओंजळीनं पाणी घालतो, तिसऱ्यानं सांगितले मी आंब्याची कोय आणतो, आणि 4थ्यानं सांगितलं मी लावायचं काम करतो. 4 जणांनी 4ही कामं केली आणि 4ही वानर आळ्याच्या भोवती मांडी घालून बसली. कशा करता? आंबा कसा उगवला नाही. 2 तासाला 10 मिनिटं कमी आहेत, अजून आंबा कसा उगवला नाही. अरे जमीन खराब होती का रे? जमीन नदीच्या काठची माणसं उगवायची जमीन आहे. जमीन चांगली, पाणी नदीचं चांगलं, मी कोय चांगली आणली, मग लावायचं, मी सुद्धा चांगलं लावायचं काम केलं. त्यात एक सहस्र बुद्धी होतं. म्हटलं थांबा, बाहेर नाही पडला ना आंबा, आत कुठपर्यंत ते उगवलाच असेल की बघूया. त्याने ती कोय उकरून काढली, पाहिली तर आंबा काही बाहेर आला. दुसरं लक्ष बुद्धी होतं. ते म्हटलं आतल्यात कुठेतरी उगवलं असेल की बघू. त्याने ती कोय घेतली, दातात धरली, काळकण फोडून बघू लागला आंबा कुठं उगवला. इतका लवकर उगवतो का आंबा? कालच तावत प्रत्यक्षता. तसे बरेच साधक 40-40 वर्ष करून पाहतात आणि कोणा कशातच राहत नाहीत. का हो? आता आळंदीला येत नाहीत, पंढरपूरला येत नाहीत, काही देव कीर्तनात दिसत नाहीत, काही नाही. करून बघितलं म्हणतात, हाताला काही लागलं नाही. हात गेले का तुझे? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कोण म्हणताय? नामदेव महाराज. आणि अर्धमुर्ध करता करता अधीर अशा प्रकार. ज्याच्या करता मोठं धैर्य लागत असतं, सात्विक धैर्य लागत असतं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले, अवघे पारुषले दीन देह. दैन्य नष्ट झालं आणि देह सुद्धा बाजूला गेला. देह बाजूला स्थूल गेला, पण बाजूला गेल्यानंतर त्याचं काय रूपांतर झालं? अभंगाच्या शेवटच्या बापर कुमादेवीवर दीनानाथ भेटला, बापर कुमादेवीवर दीनानाथ भेटला, बापर कुमादेवीवर दीनानाथ भेटला, बापर कुमादेवीवर दीनानाथ कुमादेवीवर दीनानाथ भेटला, बापर कुमादेवीवर दीनानाथ भेटला, बापर कुमादेवीवर दीनानाथ भेटला,
झाला देह माझा चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले चैतन्य चोरीले माझे चैतन्य चोरीले विठ्ठल झाला देह माझा विठ्ठल विठ्ठल झाला विठ्ठल 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 चैतन्य चोरीले चैतन्य चोरीले चैतन्य चोरीले चैतन्य रखमादेवीवरू दीनानाथ विठ्ठला विठ्ठले विठ्ठल झाला देह माझा. रखमादेवी त्यांचे पती भगवान पांडुरंग परमात्मा माझे बाप ज्ञानोबरांची नाममुद्रा आहे. जसं एका जनार्दने रात्री सांगितले त्यांची नाथमारांची नाममुद्रा, तुकोबरांची तुका म्हणे नामा म्हणे जनी म्हणे हे नाममुद्रा अभंगाचे आहेत. तेव्हा ज्ञानोबरांच्या दोन नाममुद्रा ज्ञानदेव म्हणे आणि बापा रखमादेवी. वारकरी संप्रदायातला इतिहास आहे. 16 वर्षापर्यंत वाङ्मय ज्ञानदेव म्हणे आणि नंतर 6 वर्षाचं जे वाङ्मय ते बाप रखमादेवी. अशा प्रकारची वारकरी संप्रदायाची प्रवाहाची परंपरा. असा भगवान पांडुरंग परमात्मा मला भेटला आणि भेटल्यानंतर माझा पूर्ण बदल झाला. विठ्ठले विठ्ठल झाला देह माझा. देह माझा वेगळा राहिला नाही, भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये मिसळला. ब्रह्मज्ञानाने वृत्ती परमात्म्याशी एकरूप होईल, पण भक्तीमध्ये अशी शक्ती आहे. ब्रह्मभूत काया होत असे कीर्तने ज्ञानोबरांचा सदैव सच्चिदानंद काम व्हावे ते. याप्रमाणे उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या भगवत रूप मला प्राप्त झालं. चैतन्य चोरिले माझे चैतन्य चोरिले अवघे पारुषले दीन देह. विश्वमौली ज्ञानोबराने एक अलौकिक अशा प्रकारचा जीवनाचा अंतरंग प्रवास या अभंगाच्या 3 चरणातून मांडला. आपल्याला प्राप्त वेळेप्रमाणे आणि यथामती यथावकाश करण्याचा प्रयत्न केला. वैकुंठवासी गुरुवारे मामासाहेब म्हणायचे आपण भाग्यवान आहोत. ज्ञानोबा तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो. ज्ञानेश्वरी मिळाली, आपल्याला गाथा मिळाला, संत नाथ महाराजांचं भागवत मिळालं. इतके आपण भाग्यवान आहोत. त्यांच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही, पण आपल्या साधनेमध्ये त्यांचा आशीर्वाद मिळण्याकरता मात्र नामचिंतन करू शकतो. म्हणून ज्ञानेश्वर